चाकण शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम. काळूस रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौक पासून दुतर्फा पार्किंगमुळे होणाऱ्या कोंडीने स्थानिकांना सहन करावा लागतोय मनस्ताप. नगर परिषद प्रशासनाने कोंडीवर उपाययोजना करण्याची सामाजिक कार्यकर्ते रोहित आगरकर यांची मागणी. चाकणच्या तळेगाव चौकातील नाणेकरवाडी उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सुरू असल्याने सेवा रस्ता बंद. उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडी पाहून एसटी बस पुढे काढण्याच्या नादात अडकली सेवा रस्त्यावर. एसटी बस चालकांच्या अतिघाईचा प्रवाशांना फटका. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून छोट्या टाकीत गॅस रिफिलिंग करताना एकास पकडले रंगेहात. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. योगेश्वर औदुंबर कोळेकर वय 39 वर्ष, पोलीस हवालदार यांची फिर्याद दाखल. दत्ता ज्ञानोबा कोल्हे वय 24 वर्ष, राहणार चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे यास अटक. 7,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्रॅफिक मुक्त चाकण हे स्वप्न पाहिलं होतं. ते साकार करण्यासाठी राज्य शासनाने अधिकचे प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार बाबाजी काळे यांनी केली आहे. ते काय म्हणाले सविस्तर पाहूया. मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ असेल, PWD असेल, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ असेल, वेगवेगळ्या माध्यमातून कामं होणं गरजेचं आहे. एक मोठी MIDC म्हणून चाकण MIDC आशिया खंडात सर्वात मोठी MIDC आहे की ज्या MIDCमुळं आपल्या महाराष्ट्र सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये GST मिळतो आणि त्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असतात. त्याच MIDCला आणि चाकण आणि राजगुरुनगर, आळंदी आणि संबंधित सभोवतालच्या गावांना ट्रॅफिकनं विळखा घातलेला आहे. खऱ्या अर्थानं हा विळखा जर सोडवायचा असेल तर यापूर्वीसुद्धा PMRDच्या माध्यमातून, PWDच्या माध्यमातून, MSIDCच्या माध्यमातून, MSRDCच्या माध्यमातून अनेक नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं. खऱ्या अर्थानं ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली ते राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी स्वतः त्या ठिकाणी दौरा करून संपूर्ण ट्रॅफिक मुक्त चाकण आणि राजगुरुनगर खेड तालुका करण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यानुसार आराखडा तयार करून चाकण शिक्रापूर रस्त्याचं टेंडर झालं. PMRDने काही ठराविक रस्ते त्या ठिकाणी मंजूर केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा 300 ते 350 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. अद्यापपर्यंत अनेक कामं त्या ठिकाणी सुरू नाही आहेत आणि जी कामं ट्रॅफिक कमी करण्यासाठी होणं गरजेचं आहे त्यासाठी भविष्यात निधी मिळावा. हीच खऱ्या अर्थानं ट्रॅफिक मुक्त जर आमचं चाकण आणि खेड तालुका झाला तर दादांना हीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरणार आहे. हे सर्व होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या नाशिक फाटा ते खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेमगिरवाडीला टाटा मोटर्स बीकन ग्रीन स्कूल पुरस्कार प्राप्त. शाळेला 4 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर. देश पातळीवर पोहोचलेल्या टेमगिरवाडी शाळेच्या पुरस्कारात पडली भर. शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण वाटेकर यांच्यावर ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव. सावरदरी गाव ग्रामपंचायतच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन. आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद गुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, पंचायत समिती सदस्य अश्विनी तरस यांची उपस्थिती. सरपंच संदीप पवार आणि ग्रामपंचायत सदस्यांचे कामात पुढाकार. नूतन ग्रामपंचायत कार्यालय सर्व सुविधा असणार उपलब्ध. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रोहकल येथे कला व विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न. विश्वकर्मा क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूट पुणेचे प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय रामचंद्र बनकर, चित्रकार तथा शिल्पकार KK वाघ कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स नाशिकचे शिवराज टेटमे, प्रशाळेचे प्राचार्य विशाल जाधव यांची उपस्थिती. प्रदर्शनात कलाकृती, कागदकाम, नाविन्यपूर्ण रचनाचित्रे, कल्पनाचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे, कलेचा मूलभूत अभ्यास तसेच टेक्स्टाईल डिझाईनचा विद्यार्थ्यांकडून सादर. चाकण शहरातील सर्वाधिक त्रस्त असलेल्या P1, P2 पार्किंग बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर. नगराध्यक्षा मनीषा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत निर्णय.
दुचाकीवरील दंडात्मक कारवाईने नागरिक त्रस्त.